सचिनजी मुख्यतः तुमच्या कारण सचिन अहिर आम्हाला माहिती आहे, पण सचिन अहिरांचा इतिहास जो आहे त्या संदर्भात अनेक वेळेला अनेक प्रश्न उपस्थित राहतात आणि मग तुमचं नातं एका गवळी जे डॅडी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्याशी तुमचं अरुण गवळींशी तुमचं नातं सांगितलं जातं. मुळात काय आहे, कशा स्वरूपाचे संबंध आहेत त्यांचे? ते माझे मामा आहे आणि मी कधी लपवण्याचं काम केलं नाही, पण त्याचा कधी स्पर्श मी इकडे होऊ दिले नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, मी ज्यावेळी 99 साली ज्यावेळी निवडणूक होती, माझ्याविरुद्ध 2 वेळा उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांनी सभा घेतली, पण त्यांनी एकही आरोप केलेला नाही माझ्यावरती. त्यावेळी म्हणजे तिथं राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत, 2 आहेत. पण ज्यावेळी मी त्यांना लॉबीमध्ये भेटलो, मी बोललो, साहेब तुम्ही माझ्याकडे 2 सभा घेतल्या होत्या आणि सचिन मला पोलीस रिपोर्ट होता का तू निवडून येणार आहे, आमची सीट जाणार आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की त्याचा वलयचा मी कधी वापर केला आहे. अच्छा, एवढंच वलय असतं तर मी माझ्या मामांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली आणि मी त्यांना 90,000 मतं पडली, मला 1,10,000 मतं पडली आणि अवघ्या 8, 10, 12 हजारामध्ये मोहन रावले त्यावेळी खासदार झाले. आता मी तेव्हा खासदार झालो असो. तर सांगण्याचा हेतू असा आहे, हां नक्की नाता मी कधी लपवलं नाही, त्यांनी कधी आम्हाला ह्याच्यामध्ये उपरोध केलं नाही. पण एक काय होतो, लोक 99 पासून तर 2024पर्यंतचा कारकीर्द बघतात, पण त्याच्या अगोदरचा आमचा संघर्ष मोठा आहे ना, कामगारांचा आहे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा आहे, अनेक जे झालेले आहे. आज जी लोक सांगतात ईडी CBI हे तर त्यावेळीच्या सरकारमध्ये भोगण्याचं काम केलं आहे. आणि सुदैव असं आहे की ज्यांनी केलं तेच आमचे नेते झाले आणि त्यांच्यावर आम्ही काम करण्यात गेलं. तर म्हणजे हार नाही मांडली, जिद्दीने टिकून राहिलो, हे राहिलो नाही तेव्हाच आम्ही इतिहास जमा झालो असतो. तो खूप संघर्ष केलेले आहेत. म्हणजे शिक्षण घेतलं तरी देखील एक गिरणीमध्ये वेल्डर म्हणून मी कामाला लागलो खटावसारख्या मिलामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये झालो, सेक्रेटरी म्हणून लागलो, मग बाहेर गेलो, परत आलो. काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली तर आमच्याकडे चॉईस होता की काँग्रेसमध्ये, मला आठवते त्यावेळी शंकरराव चव्हाण साहेबांकडे निरोप आला की सचिनला सांगा त्याचा भवितव्य आहे, तू ही संघटना पवार साहेबांवर देऊ नको, तुला आम्ही MLC करतो. तर आम्ही त्याला काय MLC आम्हाला काय माहीत नाही. तेव्हा MLC काय हे माहीत नव्हतं आम्हाला, जे आज आहे. मी सांगण्याचं हेतू असे खूप गोष्टी झाल्या. तर त्या संघर्षातून राहत असताना आज ज्यावेळी हा बहुमान आपल्याला मिळतो त्यावेळी ह्याची गरिमा ठेवणं हे महत्त्वाचं आहे. समजा अगदी संसदीय राजकारणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण पद आहे, जे संवैधानिक पद आहे, उपसभापती परिषदेचे. आणि त्यांनी त्या आसनावर बसून घेतलेले किंवा दिलेले निर्णय आणि दिलेले निर्देश हे बंधनकारक आहे, अगदी मुख्यमंत्र्यांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आपल्याला पुढच्या काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच्या असतील.